हाय सगळ्यांना स्वागत आहे नवीन आजच्या एका छोट्याशा ब्लॉगमध्ये। तर शुभ सकाळ सगळ्यांना आणि ताईंना दादांना सगळ्यांना शुभ सकाळ सगळ्यात आधी। आणि जे पण आपले सबस्क्रायबर आहेत त्यांचे आपल्या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे बरं का। तर सकाळ सकाळचा चहा करायचा होता पण गॅस संपलाय। 2 ते 3 दिवस झालं गॅस संपलाय। गॅसला सुट्टी आहे आपल्या आणि गॅसची टाकी काय भरून आणलेली नाही। तर मैत्रिणींनो, गॅस संपला की आपल्याला स्वयंपाक कुठे करावा लागतो? चुलीवर। तर खेड्यातील सर्वच बायका म्हणजे सर्वच नाहीत बरं का, काही बायका चुलीवर करतात, काही गॅस शेगडी। आपल्याकडे काय तसलं लाईटचं शेगडी बिगडी काय नाही आहे, फक्त आपल्याकडं गॅस आहे। आणि आता संपून 3 ते 4 दिवस झाले कंटिन्यू, तरीसुद्धा आपण गॅसची टाकी काय भरून आणलेली नाही। तर कधी आणतात काय माहीत नाही, पण तरी पण आपण स्वयंपाक हा सगळा चुलीवर करतोय। तर चला चहा शिजायला टाकलाय बाहेर, म्हणलं एक छोटासा व्हिडिओ काढावा आणि तुमच्यासोबत शेअर करावं म्हणलं। तर चला, लाईटची शेगडी बिगडी काय वापरत नाही बरं का आपण, काहीसुद्धा लाईटची शेगडी नाही काय नाही, फक्त गॅस आणि चूल। कारण का आपण ह्याच्यात राहतो ना, कट्यावर मस्तपैकी चूल मांडलेली असते आणि मस्तपैकी कट्यावर चूल आहे। हवेला संध्याकाळचं भारी वाटतं चुलीवर स्वयंपाक करायला। आणि बसली बघा, संध्याकाळचं भारी वाटतं चुलीवर स्वयंपाक करायला आणि छान पण वाटतं। आणि धूर झालाय बरं का, तुम्हाला दाखवते। चहा शिजाय टाकलाय। चहा तर कोणी पित नाही, आम्ही एकटंच चहा पितो। तर तुम्हाला दाखवते आणि कसं वाटतंय चुलीवर स्वयंपाक, कसा नाही नक्की सांगत चला। आणि धूर झालाय बरं का, आणि चुलीवर स्वयंपाक करायला भारी वाटतं म्हणून करतो बा। सकाळ संध्याकाळ स्वयंपाक करते मी चुलीवरच। तर दाखवते। तर दिसतंय का चुलीवर चहा शिजतोय बघा इकडं, आणि सामान सगळं आणून ठेवलं आहे। कढीपत्ता आणलेला आहे भाजीला, तर ताजा आहे कढीपत्ता, भाजी करायला आणलेला आहे। आता याची भाजी टाकायची चुलीवर मस्तपैकी। आणि चहा बघा उकळतोय कसा, थोडासाच केला आहे ते पण माझ्यापुरता। आणि हे असं मक्याचं बुडकं हे आणलेलं आहे त्याचं। तर असं चुलीवर स्वयंपाक असतोय बघा ताईंनो। गॅस संपला काही झालं तर गावाकडचे कधी गॅसची वाट बघत नाहीत, आणि गॅस कधी येतोय मग कधी स्वयंपाक करायचा असं कधी होतच नाही। कारण स्वयंपाक करून खाणं बिणं ओकेमध्ये होऊन जातं सगळं। चला तर मग या चहा प्यायला सगळेजण, आणि ज्याने पण कोणी आपल्या चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर त्याने सबस्क्राईब करा बरं का। आणि व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद। आणि आता इथं कणिक मळायची, पिठाचं आणले बघा, पिठाचं आणले। तर तिथं पाठीमागं भैया झोपलेला, अजून त्यानं कपडे खाल्ले नाहीत, उठून गेला आता ह्या तोंड आंघोळीला। तर कणिक मळायची हे बघा, गव्हाचं पीठ आहे का, कणिक मळायची आणि मस्तपैकी। तर चला तर मग चहा घेऊया सगळेजण, या चहा प्यायला। मस्त असा चहा झालेला आहे बघा, शेळीच्या दुधाचा आहे चहा। 2 मिनटं तुम्हाला सुधून दाखवते। शेळीच्या दुधाचा चहा पितो बघा, कारण का म्हैस अजून दुधाला टायमिंग आहे ना, म्हैस दूध नाही देत, आपली टायमिंग आहे। तर या सगळेजण चहा प्यायला बघा, मस्त असा चहा। तर बाय सगळ्यांना, बाय सगळ्यांना, भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये। तोपर्यंत बाय बाय।